महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। सध्याच्या स्थितीमध्ये अनुसूचित जाती जमातीवरले अन्याय अत्याचार हे वाढत चाललेले आहेत। त्यामध्येच मागासवर्गीयांचा जो सामाजिक न्याय विभागाचा निधी असेल तो वळवण्यात येतो, तर दिवसेंदिवस जो आंबेडकरी जनता आहे त्यांच्या शेतीचे प्रश्न असो किंवा असे अनेक प्रश्न असो हे वाढत चाललेले। मात्र या सरकारचं यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे। असेच आपल्या सोबत आता आहेत संबोधू अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष भीमराव दादा हातींबरे, ज्यांचं की काही वर्षापासून अतिशय या समाजासाठी आणि या समाजातील तळागाळातील नागरिकांसाठी मोठे योगदान आहे। दादा, सध्याची स्थिती अशी झालेली आहे की जे सामाजिक न्याय विभागाचा निधी असेल किंवा इतर आंबेडकरी जनतेवरले जे अत्याचार अन्याय आहेत हे मात्र वाढत चालले। मात्र याकडे आपल्याच आंबेडकरी जनतेचं म्हणजे एकी नाही आणि त्यामध्ये दुर्लक्ष आहे आणि हे सरकार असं करते। काय आव्हान असेल आपलं? नाही, आपण पाहिलं की राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेबांनी जे 7,000 कोटी रुपये मागे पळवले आणि आता 450 कोटी रुपये अनुसूचित जातीचे आणि 350 कोटी रुपये अनुसूचित जमाती पळवले। त्या पैसे पळवण्याच्या विरोधात मंत्र्यांनी स्वतः भूमिका घेतली, पण ज्यांना आंबेडकरी समाजाने डोक्यावर बसवलेलं आहे, राज्याचं नेतृत्व दिलेलं आहे, असे आंबेडकरी समाजातले सगळे नेते त्याच्यावर आवाज उठवत नाहीत, त्याच्यावर काही बोलत नाहीत आणि राज्यातले नेते आवाज उठवत नसल्यामुळे जिल्ह्यातले नेते सुद्धा झोपलेले आहेत। आपल्या समाजाला हे कळत नाहीये की हा पैसा निधी पळवला गेल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वेळेवर मिळणार नाही, त्यांना घरकुलाचा हप्ता मिळणार नाही, त्यांना मुख्यमंत्री योजनातून किंवा कृषी योजनेतला पैसा मिळणार नाही किंवा ज्या पैशातनं आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सुधार योजना नावाची योजना आहे आणि त्याच्यामध्ये आंबेडकरी वस्त्यांची दुरुस्ती होती, रस्ते होतात, लाईट होतं, पाणी होतं, अशी ही सगळ्या कामावर म्हणजे त्याच्या निधीवर परिणाम होणार आहे आणि ती कामं होणार नाहीत हे लोकांना ह्याची जनजागृतीच नाही। लोकांना वाटतं पळवले पैसे पळवले, पण आता हा रोज सरकारने जो की वैधानिक तो निधी आहे, संविधानिक आपल्याला मिळालेला आहे, तो निधी वळवता येत नाही। असं असताना सरकार हे निधी पळवतं, कारण सरकारला हे माहीत आहे की अनेक आंबेडकरी नेते आज आमच्यासोबत युतीत आहेत आणि काही नेते बाहेर असले तरी ते आमच्या शब्दाच्या बाहेर नाहीत। त्याच्यामुळे सगळ्या आंबेडकरी चळवळीला या सरकारने गृहीत धरलेलं आहे आणि या सरकारचं पाशवी बहुमत असल्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या प्रश्नावर अजिबात लक्ष नाही। या जातीचं जास्तीत जास्त शोषण कसं करतं, पूर्वापार जे शोषण चालू आहे या आता आणखी त्याच्यामध्ये शोषण वाढलेलं आहे, समाजावर अन्याय होत आहे। अशा प्रसंगी मी महाराष्ट्रातल्या तमाम आंबेडकरी नेते जे राज्याचे शिरस्थ नेते आहेत त्यांनी एकसंघपणे त्यांचं राजकारण त्यांच्या जागेवर असू दे, त्याच्याशी आपल्याला घेणं देणं, पण निदान हे निधी पळवण्याच्या बाबतीत, गायरान जमिनीच्या प्रश्नावर बाबतीत, बार्टीच्या फेलोशिपच्या बाबतीत, शिष्यवृत्तीच्या बाबतीत, रमाई घरकुल योजनांच्या बाबतीत, या सगळ्या बाबतीमध्ये संघर्ष करावा, निधी पळालेला वापस घ्यावा आणि आपल्या समाजाला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे। धन्यवाद दादा। हे होते भीमराव दादा हातींबरे की आताच्या सध्याच्या स्थितीमध्ये होणारे जे आंबेडकरी जनतेवरले जे अन्याय आहेत, मग ते सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवणं असो की शेतजमिनीचा प्रश्न असो की रमाई घरकुल योजना, अशा अनेक योजनावर सध्या हे सरकार म्हणजे तोंड फिरवत आहे आणि या आंबेडकरी जनतेवर अन्याय करत आहे। परंतु आपल्या या आंबेडकरी नेत्यांनी ज्या त्या पक्षामध्ये काम करतात ते साहजिक आहे, परंतु एक सामाजिक एक आंबेडकरी जनता म्हणून एकत्र येऊन ही लढाई लढून या आंबेडकरी जनतेवरला अन्यायाविरुद्ध एक मोठं आंदोलन करून हे अन्याय दूर करण्याचं मात्र आता सध्याच्या स्थितीमध्ये गरज आहे असं दादांनी सांगितलंय। आता नक्कीच या दादांच्या आव्हानाकडे ही आंबेडकरी जनता कितपत लक्ष देईल आणि होणाऱ्या अन्याय त्याच्याविरुद्ध म्हणजे आंदोलन छेडेल का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। यासाठी पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। मी नागराज जेडे, वसमत हिंगोली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.